मला दौलतरावना विचारायचं आहे की तुम्ही दोघं क्लासमेट्स आहात. एकाच शाळेत एकाच वर्गात एकाच शाळेत शिकलेलो. तर आपल्या वर्गमित्राबरोबर चित्रपटात काम करताना वेगळा, कारण तुम्ही आतापर्यंत तुम्ही म्हणून त्यांच्याबरोबर असायचात. बिलकुल. ते स्वतः म्हणून तुमच्याबरोबर असायचे. पण चित्रपटात काम करताना तुम्ही वेगळे आहात आणि ते वेगळे आहेत. ते करताना नेमकं काय वाटलं ह्यांच्याबरोबर काम करताना? म्हणतो बरोबर. तो फरक जर जाणवला सर आम्हाला, कारण संदीप जो आहे तो काळे गुरुजीच्या भूमिकेमध्ये होता आणि मी दौलतरावांची भूमिका साकारत होतो. आमचे दोघांचेही कॅरेक्टर वेगवेगळे आहे आणि रिअल लाईफमध्येही जसं हा स्थळ बघा, जसं गावामध्ये अरेंज मॅरेज असतं, त्याची कधी ना कधी थोडीशी माझ्या कानावर काही ना काही ते मॅसेज असायचा. अरे मी आज इथे चाललो, आज मला इथं जायचं आहे, आज मला हे करायचं आहे, आज मला याचं अरेंज करायचं आहे, अशा पद्धतीतून. पण जेव्हा ॲज अ पिक्चरमध्ये कॅरेक्टर म्हणून जेव्हा मी काम करत होतो संदीप भाऊसोबत, तर आम्ही याच्या आधी डिस्कस करायचो आणि याचं एक मला खूप चांगलं वाटत होतं. एक शब्द तो, जसं तुम्ही आत्ता विचारलं त्यांना की तुम्ही काय काय डायलॉग्स बोलले, तुम्ही काय आठवता, या स्थळ पिक्चरमध्ये काम करत असताना त्याचं एक सांत्वन होतं मला. अरे घाबरू नको दौलतराव, मी हा डायलॉग सुद्धा त्या पिक्चरमध्ये आहे सर. आणि तो डायलॉग माझ्यासाठी तेवढाच महत्वाचा होता. म्हणजे रिअल लाईफ आणि पिक्चर केलं नाही का सर. सहज आम्ही माझ्या मुली आणि त्यांचा मुलगा स्कूल बसने जाते, तर त्यावेळेस आम्ही मुलांना सोडायला म्हणून बस स्टॉपवरती गेलो. तर त्यावेळेस तारनाथजी मला सेविंग वगैरे न करता असे म्हटलं, दौल ॲज आपण जे कॅरेक्टर आपण शोधत आहोत ते कॅरेक्टर सुटेबल होईल का? एक सहज मोबाईलमध्ये फोटो घेतला आणि पौला सेंड केला. तो म्हटलं की दौलतराव भेटले बुवा. तू म्हण काय, माझ्या माहितीनुसार दौलतराव आपल्याला भेटले आणि खूप जवळचे. इतकं शोधाशोध केली दौलतरावसाठी, परंतु जवळ भेटले म्हटलं दौलतराव. म्हणजे कागद कळसाल गावाला दिसलात एवढं मात्र नक्की. आणि तुम्हाला अजून एक हे विचारायचं आहे की तुमचं शिक्षण बऱ्यापैकी झालेलं आहे, तुम्ही बऱ्यापैकी तुम्हाला ज्ञान आहे भरपूर गोष्टींचं. बरोबर सर. म्हणजे आता अधूनमधून जेव्हा गाडीमधून येत असताना तुम्हाला काही फोन्स येतात, त्या फोन्सवरती तुमचं संभाषण मी ऐकतो. त्याच्यावरनं मला कळलं की तुम्ही चांगले एज्युकेटेड आहात. तसं असतानाही एक अशिक्षित माणसाचा रोल करताना तुम्हाला काय वाटलं? खरं आहे सर, मी आता माझ्या शिक्षणाच्या हिशोबाने जर विचार केला आणि मी इथं गावातही ज्यावेळेस हा पिक्चर शूट झाला, एक उपसरपंच या पदावर होतो. जसं सविताच्या आईचा रोल करताना जितकं तिला त्यांच्या मनात जे सुरू होतं, मी एक शिक्षित असून सुद्धा माझ्याही मनात हे होतं की गाव काय विचार करेल, मी काय रोल करतोय आणि पिक्चर काय होणार उद्या, हे त्या दिवशी माहीत नव्हतं. ज्या दिवशी जयंतदादांनी, संदीपदादांनी जेव्हा बोलले की आता तुम्हाला पिक्चरमध्ये रोल करायचा आहे, तू करशील का, जेव्हा हा प्रश्न माझ्यासमोर ठेवला, मी म्हटलं अरे नाही. माझाही प्रश्न हाच होता, उत्तर हेच होतं की नाही संदीप, माझ्याच्यानं ते पिक्चर होणार नाही. काय मेहनत घ्यावी लागली? मेहनत तर भरपूर घेतली सर, मेहनत. आणि खरं गोष्ट म्हणजे जी मला भूमिका दौलतरावची दिली आणि जेव्हा स्क्रिप्ट मी वाचली, त्या स्क्रिप्टमध्ये जे त्या कॅरेक्टरचं जे एक प्रवास होता, तो प्रवास मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये, माझ्या कुटुंबात, माझ्या बहिणीच्या लग्नात ते मी स्वतः अनुभवलं आहे. त्याच्यामुळं ते मला तितकंसं सहज गेलं. म्हणजे एक सुशिक्षित आणि अशिक्षितांची भूमिका करताना, पण आपण जेव्हा हे अरेंज मॅरेजेस करतो ना सर, तर इथं मला वाटतं कुठंतरी शिक्षणाला बाजूला ठेवलं जातं. कुठंतरी शिक्षणाला बाजूला ठेवलं जातं. शिक्षण मॅटर करत नाही, पण जे अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करायसाठी एक बाप म्हणून जी भूमिका रिअल लाईफमध्ये आपल्याला करायची असते आणि ते करत असताना ज्या अडचणी येतात त्या मी काही वर्ष आधीच अनुभवलेल्या आहे. त्यामुळे तुमचा हा परफॉर्मन्स खूप प्रभावी झाला. येस सर, असं मला वाटतं. खूप छान काम केलं तुम्ही. प्रेक्षकांना पण तुम्हाला पाहून, स्क्रीनवरती पाहून खूप आवडणार आहे. तर तुम्हाला जर काही चित्रपटांच्या ऑफर्स आल्या तर तुम्ही काय रिॲक्ट करणार? नक्कीच सर. मला जर
यापेक्षा आणखी जर चित्रपटाची काही संधी जर आली किंवा जर कोणी असं बोललं तर मी नक्कीच सर ती संधी स्वीकारीन आणि त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न करेन. व्हेरी गुड. आणि मला तरी असं वाटतं की हीच गोष्ट सर्वांच्या मनात आहे, फक्त तुम्ही एकटे नाही आहात. आता फक्त सविताच्या आईला काय वाटतं माहिती नाही मला, कारण त्या अजूनही काय चक्की सोडायला तयार नाही आहेत. पण तुम्हाला जर सपोज मिळालं, काही रोल्स मिळाले आणि मुंबईला बोलवलं तर तुम्ही चक्की सोडून जाणार का? हो सर, जा लागा. अरे वा, सोडावं लागेल. लक्षात घ्या तुम्ही सगळे, असं नका समजू की हे गावातच राहणार आहेत फक्त म्हणून. तुम्ही बोलवलं तर सगळे येणार गाव सोडून, हो की नाही? येस सर.